उत्तराखंडमधील चमोलीमध्ये भूस्खलन सुरूच आहे। पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलाय। डोंगराचा भाग कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना धोका निर्माण झालाय। गोपेश्वर परिसरात सुरू असलेल्या भूस्खलनामुळे अनेक घरांना धोका निर्माण झालाय। भूस्खलन झाल्याने परिसरातील अनेक घरांचं नुकसानही झालंय। डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्याने परिसरातून चालणं कठीण झालंय। तसेच रस्त्यांना भेगा पडल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गुजरातच्या खेडा येथील 2 गावांना जोडणारा पूल कोसळलाय। मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबांभोवती असलेली माती आणि भराव खचलाय आणि त्यामुळे पूल कोसळलाय। पूल कोसळला त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पूल धोकादायक असल्याचं प्रशासनाने आधीच जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे पुलावरून वाहतूकही बंद होती। मात्र पूल कोसळल्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। तिकडे ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। शहरातील अनेक भागात पाणी साचलंय तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। शोभर, मंपूर आणि गुडीपाडा येथील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। पाणी साचल्यामुळे लोकांच्या समस्येत भरच पडली आहे। साचलेल्या पाण्यातून लोकांना मार्ग काढून जावं लागतंय।